नमस्कार, संध्याकाळचे 7 वाजलेत। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। पहिली बातमी आहे ती बारामतीतल्या राजकारणामध्ये काडी लावण्याच्या प्रकाराची। रोहित पवार यांच्याकडून बारामतीमध्ये 2029ला युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढत होईल असं वक्तव्य झालंय। हे वक्तव्य राजकारणामध्ये काडी लावण्याचा उद्योग म्हणून ओळखलं जाईल, कारण अशा प्रकारच्या शक्यतेला तत्काळ जय पवार यांनी फेटाळलेला आहे। आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं। किती मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं। त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं। आणि शेवटी पवार साहेब दादांनी जे काही वलय उभं केलेलं लोकांना सेवा करून हे संपवावं असं अनेक राज्यकर्त्यांची तिथं इच्छा आहे। त्यामुळे त्यांना नक्कीच वाटेल पवार विरुद्ध पवार झालं पाहिजे, पण लोकांना हे वाटत नाही। ह्या दोन गोष्टीमधला हा फरक आहे। लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं, पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी। लोकांचं नाही, त्यांचं काय मत आहे ते त्यांनी सांगितलं। रोहित पवार बोलतात हे काही लोकांचे प्रतिनिधी किंवा लोकांचं मत म्हणजे रोहित पवारचं मत असं होत नाहीये, परंतु हा शेवटी त्यांचा पवार कुटुंबियांचा प्रश्न आहे। त्यांनी काय करायचं हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न त्या ठिकाणी आहे, परंतु त्यांना जे करायचं आहे ते लोकांवर ढकलू नये।